Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 23 of chapter number 5 operations on rational numbers from 7th standard mathematics. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 38 वर प्रॅक्टिस सेट 23 दिलेला आहे. अतिशय छोटूसा असा प्रॅक्टिस सेट आहे हा. यामध्ये फक्त एक क्वेश्चन विचारलेला आहे आणि त्यामध्ये 8 सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. सो हे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करूयात, पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट समजून घेऊयात. म्हणजे हे जे क्वेश्चन्स तुम्हाला विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स तुम्हाला इझिली देता येतील. चला तर मग आपण काही बेसिक कन्सेप्ट समजून घेऊयात. टेक्स्टबुकमध्ये हा एक टॉपिक दिलेला आहे, लेट्स लर्न नंबर इन बिटवीन रॅशनल नंबर्स. आता नॅचरल नंबर म्हणजे काय, होल नंबर्स म्हणजे काय, इंटीजर्स म्हणजे काय आणि रॅशनल नंबर्स म्हणजे काय हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. सो चला वन बाय वन हे क्वेश्चन्स रीड करूयात आणि आन्सर सांगूयात. राईट ऑल द नॅचरल नंबर्स बिटवीन 2 and 9. 2 आणि 9 या दोन नॅचरल नंबर्सच्या मध्ये कोणकोणते नंबर्स येतात बरं? तर तुम्ही लगेच सांगाल किती इझी क्वेश्चन आहे हा. 2च्या नंतर येतो 3, मग 4, मग 5, मग 6, मग 7, मग 8 आणि मग 9. मग 2 आणि 9 या दोन नॅचरल नंबर्सच्या मधील नंबर्स आहेत 3, 4, 5, 6, 7, 8. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट ऑल द इंटीजर्स बिटवीन -4 and 5. आता इथे -4 आणि 5 या दोन इंटीजर्स मधील जे रिमेनिंग इंटीजर्स आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. सो इंटीजर्स नंबर लाईनवर कशा प्रकारे प्लॉट करतात हेही तुम्हाला माहीत आहे. इथे मध्ये 0 असतो ओरिजिन. 0च्या राईट हँड साईडला सगळे नॅचरल नंबर्स असतात, पॉझिटिव्ह नॅचरल नंबर्स, आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नॅचरल नंबर्स असतात. सो आता इथे -4 दिलेला आहे की नाही. -4 आणि 5 कुठे आहे या नंबर लाईनवर? इथे आहे -4 आणि इथे आहे 5. या दोघांच्या मधले सगळे नंबर्स आपल्याला विचारलेले आहेत. राईट ऑल द इंटीजर्स बिटवीन -4 and 5. -4 and 5 या दोन्ही इंटीजर्सच्या मधले नंबर्स आहेत -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4. राईट. सो इथे आपण आन्सर राईट करून टाकूया. आता नेक्स्ट क्वेश्चन पहा बरं, काय दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. विच रॅशनल नंबर्स आर देअर बिटवीन 1/2 and 3/4. आत्ता थोडीशी गडबड होईल, हो की नाही. 1/2 आणि 3/4 या दोन रॅशनल नंबर्सच्या मधले नंबर्स कसे सांगणार? तर आपल्याला या टॉपिकमध्ये हीच कन्सेप्ट शिकून घ्यायची आहे. चला तर मग आपण समजून घेऊयात की अशा प्रकारचे जेव्हा रॅशनल नंबर्स दिले जातात आणि त्यांच्या मधले रॅशनल नंबर्स आपल्याला विचारले जातात तेव्हा ते कसे फाइंड आउट करायचे. चला पाहूया. आता हे पहा, 1/2 and 3/4 दोन्ही फ्रॅक्शन्स आहेत आणि दोघांचंही डिनॉमिनेटर हे डिफरंट आहे, बरोबर. मग एकाच नंबर लाईनवर आपल्याला हे नंबर्स प्लॉट करता येणार नाहीत. जर आपल्याला एकाच नंबर लाईनवर हे दोन्ही नंबर्स प्लॉट करायचे तर आपल्याला काय करावं लागेल? या दोघांचाही डिनॉमिनेटर इक्वल करून घ्यावा लागणार. आपण या दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर 8 करू शकतो, हो की नाही. कारण 8 हा 2चा मल्टिपल आहे, त्याच प्रकारे 4चा सुद्धा मल्टिपल आहे. चला तर मग 1/2 या फ्रॅक्शनमध्ये 2 हा डिनॉमिनेटर आहे. 2च्या ऐवजी आपण इथे 8 डिनॉमिनेटर करूयात. 8 डिनॉमिनेटर करण्यासाठी आपल्याला 2ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागणार? 2 4s are 8, राईट. सो डिनॉमिनेटर 2ला 4ने मल्टिप्लाय करूयात. डिनॉमिनेटर 2ला 4ने मल्टिप्लाय केले म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 4ने मल्टिप्लाय करावं लागणार. 2 4s are 8 आणि 1 4s are 4. सो 4/8. आता नेक्स्ट फ्रॅक्शन घेऊया 3/4. 3/4. आता इथे डिनॉमिनेटर आपल्याला 8 करायचा आहे. मग 4ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार? तर 4 2s are 8, मग 2ने मल्टिप्लाय करावं लागणार की नाही. चला 2ने मल्टिप्लाय करूयात. डिनॉमिनेटरला 2ने मल्टिप्लाय केल्यावर न्यूमरेटरला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करावं लागणार. 4 2s are 8 आणि 3 2s are किती? 3 2s are 6. सो 1/2 इज इक्वल टू 4/8. आता इथे इज इक्वल टू चे साईन का दिलेले आहे? कारण की 1/2 ची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू 4/8 ची सुद्धा आहे. त्याच प्रकारे 3/4 इज इक्वल टू 6/8 या दोन्हीची व्हॅल्यू इक्वल आहे. आता दोन्हीकडे आपण डिनॉमिनेटर 8 केलेला आहे, 4/8 आणि 6/8. आता हे दोन्ही फ्रॅक्शन आपल्याला नंबर लाईनवर शो करता येणार आहेत, हो की नाही. हे पहा, नंबर लाईन आपण ड्रॉ करून घेऊयात. इथे 0
इथे 1. आता इथे 0 आणि इथे 1 असं का राईट केलेलं आहे मी? कारण की 0 आणि 1 या 1 युनिटमध्ये 8 इक्वल पार्ट्स आहेत. हो की नाही? आपल्याला काय प्लॉट करायचे आहे? 4/8 आणि 6/8. बरोबर. सो 0 नंतर ही जी फर्स्ट लाईन आहे ती काय होणार? आपण 8 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. हो की नाही? सो ही जी लाईन आहे इथे येणार 1/8, मग 2/8, 3/8, 4/8, 5/8, 6/8, 7/8 अँड 8/8. आता 8/8 म्हणजेच काय? तर 1, कारण 8 1 जार 8. लक्षात आलं ना तुमच्या? आता पहा बरं, हा जो 4/8 आहे तो या नंबर लाईनवर कुठे आहे? तर हे पहा इथे. आणि 6/8 नंबर लाईनवर कुठे आहे? इथे 6/8. या दोन्ही फ्रॅक्शनच्या मध्ये कोणता नंबर आहे? तर 5/8. सो या क्वेश्चनचे काय आन्सर येणार? विच रॅशनल नंबर्स आर देअर बिटवीन 1/2 अँड 3/4? सो आर आन्सर इज 5/8. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 23 मधील फर्स्ट क्वेश्चनचे हे जे 4 सब क्वेश्चन्स आहेत ते आधी सॉल्व्ह करूयात आणि मग राहिलेले 4 सब क्वेश्चन्स घेऊयात. सो इथे फर्स्ट आहे क्वेश्चन, आधी रीड करूयात. राईट 3 रॅशनल नंबर्स दॅट लाय बिटवीन द 2 गिवन नंबर्स. आता इथे आपल्याला किती रॅशनल नंबर्स राईट करायला सांगितलेले आहेत? या जे दिलेले रॅशनल नंबर्स आहेत त्यांच्यामधले तर 3 रॅशनल नंबर्स राईट करायला सांगितलेले आहेत. सो फर्स्ट आहे 2/7 आणि 6/7. या दोन फ्रॅक्शन मधील और रॅशनल नंबर्स मधील 3 रॅशनल नंबर्स आपल्याला राईट करायचे. आता इथे पहा, डिनॉमिनेटर दोन्हीकडे 7 आहे. सो हा क्वेश्चन खूपच इझी आहे. आपण एकाच नंबर लाईनवर हे दोन्ही नंबर्स प्लॉट करू शकतो इझिली. आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल करण्याची इथे काही भानगड नाहीये. हो की नाही? सो हे पहा, ही नंबर लाईन, या नंबर लाईनवर इथे 0 आणि इकडे 1. 0 आणि 1 या 1 युनिटचे, 0 to 1 या 1 युनिटचे किती इक्वल पार्ट्स आहेत? तर 7 इक्वल पार्ट्स आहेत. सो फर्स्ट जो पार्ट आहे तो किती असणार आहे? 1/7. सेकंड पार्ट 2/7, देन 3/7, देन 4/7, 5/7, 6/7 अँड देन 7/7. 7 1 जार 7 झालं इथे 1 युनिट कम्प्लीट. ओके. आता हे दोन रॅशनल नंबर्स आपण पाहूयात कुठे आहेत. 2/7 हा फर्स्ट रॅशनल नंबर आहे, तो आहे इथे. देन सेकंड रॅशनल नंबर दिलेला आहे 6/7. सो हा तो आहे इथे. या दोन्ही रॅशनल नंबर्स मधील 3 रॅशनल नंबर्स कोणते आहेत? किती इझी आहे की नाही? 3/7, 4/7 अँड 5/7. आता या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला व्यवस्थित कळावे, ही काय कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित समजावी, यासाठी मी नंबर लाईनवर तुम्हाला हे नंबर्स प्लॉट करून समजावून सांगत आहे. या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही काहीसं अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकता. आता इथे पाहताय ना, दोन्ही फ्रॅक्शन्सचे डिनॉमिनेटर हे इक्वल आहे. दोन्हीकडे 7 7 आहे. हो की नाही? न्यूमरेटर डिफरंट आहे. न्यूमरेटरमध्ये इथे 2 आहे, इथे 6 आहे. आणि आपल्याला तर माहीत आहे की 2च्या नंतर पण हे कधी करायचे? जेव्हा डिनॉमिनेटर इक्वल असतात तेव्हाच. 2 नंतर आपल्याकडे येतो, आपल्याला माहीत आहे 3, मग 4, मग 5 आणि मग 6. हे पहा, अशा प्रकारे वी नो दॅट 3 is greater than 2, 4 is greater than 3, 5 is greater than 4 and 6 is greater than 5. डिनॉमिनेटर हा 7च आहे सगळीकडे. हो की नाही? मग अशा प्रकारे आपण हे फ्रॅक्शन्स राईट करू शकतो. आलं लक्षात? इथे 2/7, इथे 6/7. दोन्हींच्या मध्ये हे 3 फ्रॅक्शन्स आहेत. 3/7, 4/7, 5/7. सो आवर फायनल आन्सर इज 3 rational numbers that lie between 2/7 and 6/7 are 3/7, 4/7, 5/7. नेक्स्ट पाहूयात आता. सेकंड नंबरला दिलेले आहे 4/5 आणि 2/3. आता इथे डिनॉमिनेटर डिफरंट आहेत दोन्ही फ्रॅक्शनचे, राईट? मग जेव्हा डिनॉमिनेटर डिफरंट असतात तेव्हा ते आपण एका नंबर लाईनवर प्लॉट करू शकत नाही, कारण दोन्ही नंबर लाईन्स डिफरंट असणार, कारण की डिनॉमिनेटर डिफरंट आहे की नाही. एका युनिटचे इथे किती पार्ट्स आहेत? 5 आणि एका युनिटचे इथे 3 पार्ट्स दिलेले आहेत. येत आहे ना लक्षात तुमच्या? आता मग हे डिनॉमिनेटर्स आपल्याला इक्वल करून घ्यावे लागतील. सो इक्वल करण्यासाठी काय करावं लागेल? इथे पाहता, इथे 5 आहे, इथे 3 आहे. दोन्हीही प्राईम नंबर्स आहेत, बरोबर? सो जेव्हा दोन्ही प्राईम नंबर्स असतात तेव्हा त्यांचे एकमेकांबरोबर मल्टिप्लिकेशन करायचे. जे आन्सर येते
ते असणार आहे आपले डिनॉमिनेटर. सो 5 मल्टिप्लाइड बाय 3. सो किती येणार? 5 3 आर 15. सो 15 आपल्याला या दोघांचाही डिनॉमिनेटर करायचं आहे. सो आपण इथे फर्स्ट फ्रॅक्शन आपलं राईट करून घेऊयात. 4/5 इथे 15 करायचं आहे. मग 5ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार? तर 3ने. बरोबर. डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केल्यावर न्यूमरेटरला तसंच सोडून चालत नाही आपल्याला, हो की नाही? तिथेही आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागतं. सो इथे सुद्धा 3ने मल्टिप्लाय करूया. 5 3 आर 15 आणि 4 3 आर 12. नेक्स्ट फ्रॅक्शन कोणते आहे? 2/3. इथे सुद्धा आपल्याला किती करायचं आहे? डिनॉमिनेटर 3च्या ऐवजी 15 करायचं आहे. मग 3ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार? तर या 5ने. राईट. सो 5ने मल्टिप्लाय करूयात. न्यूमरेटरला सुद्धा 5ने. 3 5 आर 15 and 2 5 आर 10. सो आता इथे 12/15 आणि 10/15 हे दोन आपल्याला फ्रॅक्शन्स मिळालेले आहेत. हे पहा, 4/5 चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन 12/15 आणि 2/3 चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन 10/15. आता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय? की दोन्ही फ्रॅक्शन्सची व्हॅल्यू ही इक्वल असते. आता ही कन्सेप्ट आपण क्लास 6 मध्ये असताना शिकलो आहोत, क्लास 5 मध्ये सुद्धा शिकलो आहोत. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे काय? तर दोन्हींची व्हॅल्यू ही इक्वल असते. आता आपण पुन्हा एकदा थोडंसं समजून घेऊयात. आता इथे 1/2 आहे, म्हणजे दोन पार्ट्स मधील 1 पार्ट. आता इथे पाहताय कलर्ड पार्ट हा एवढा आहे, राईट. आता इथे 2/4 हे 1/2 चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन कसे केलेले आहे? तर 2ला 2ने मल्टिप्लाय केले, वरती सुद्धा 2ने मल्टिप्लाय केले. मग काय आले? 2/4. 2/4 म्हणजे काय? तर 4 पार्ट्स मधले 2 पार्ट्स कलर्ड. पाहताय दोन्हीकडे व्हॅल्यू ही सेमच आहे, हाफ पोर्शनच दोन्हीकडे कलर्ड आहे. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे आता 2/4 चे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन 3/6. व्हॅल्यू सेमच आहे, फक्त पार्ट्स वेगवेगळे आहेत. पार्ट्स किती आहेत? 6 आहेत. 6 पार्ट्स मधले 3. व्हॅल्यू मात्र सेमच आहे. या चारही फ्रॅक्शन्सची जी व्हॅल्यू आहे ती सेम आहे. येते लक्षात? इथे 2 पार्ट्स आहेत, इथे 4 पार्ट्स आहेत, इथे 6 पार्ट्स आहेत आणि इथे 8 पार्ट्स आहेत. एवढाच काय तो फरक आहे. सो इथे सुद्धा 4/5 आणि 12/15 या दोन्ही फ्रॅक्शन्सची व्हॅल्यू ही इक्वलच आहे. त्याचप्रमाणे 2/3 आणि 10/15 या दोन्ही फ्रॅक्शन्सची व्हॅल्यू ही इक्वलच आहे. चला, आता आपण हे दोन्ही फ्रॅक्शन्स डिनॉमिनेटर इक्वल केलेत की नाही, 15-15. सो हे नंबर लाईनवर प्लॉट करून पाहूयात. हे पहा, ही आपली नंबर लाईन. इथे 0 आणि इकडे 1. हे पूर्ण 0 पासून 1 पर्यंत हे 1 युनिट आहे आणि 1 युनिटचे किती इक्वल पार्ट्स केलेले आहेत? 15 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. आता पहा बरं, हे जे फर्स्ट आपले फ्रॅक्शन आहे 12/15 कुठे आहे? 12/15 आहे इथे. आणि 10/15 कुठे आहे? 10/15 आहे इथे. या दोन्हीही फ्रॅक्शन्सच्या मधला नंबर कोणता आहे? तर 11/15. आता इथे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलंय? राईट 3 रॅशनल नंबर्स lie between the two given numbers. आता हे जे दोन नंबर्स दिलेले आहेत त्यामध्ये फक्त आपल्याला एकच रॅशनल नंबर मिळालेला आहे. मग हे तर आपलं इनकम्प्लीट आन्सर होणार, हो की नाही? आपल्याला 3 रॅशनल नंबर्स फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. चला, मग आता आपण पुढची स्टेप काय करूयात? आपण आणखी इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स यांचे फाइंड आउट करूयात आणि डिनॉमिनेटर थोडा आणखीन मोठा करूयात, म्हणजे आपल्याला जरा जास्त रॅशनल नंबर्स मिळतील. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, दिलेल्या 2 रॅशनल नंबर्समध्ये इन्फिनाइट म्हणजे हवे तितके रॅशनल नंबर्स मध्ये असू शकतात. आता तुम्हाला ते कळेलच. आता आपण पाहूयात या दोघांचे आपण पुन्हा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन फाइंड आउट करूयात. सो 12/15 इथे आपण 2ने मल्टिप्लाय करूयात दोन्हीकडे. इथे गरजेचं नाही आहे की 2नेच मल्टिप्लाय करायचं आहे, तुम्ही आणखी 10ने मल्टिप्लाय करू शकता, 100ने मल्टिप्लाय करू शकता, 1000ने मल्टिप्लाय करू शकता, कोणत्याही नंबरने तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. फक्त काय गरजेचं आहे की ज्या नंबरने तुम्ही इथे मल्टिप्लाय कराल त्याच नंबरने तुम्हाला या फ्रॅक्शनला सुद्धा मल्टिप्लाय करावं लागणार, कारण आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल हवा आहे की नाही, ओके नाही? सो इथे 2ने मल्टिप्लाय केले. आता पहा, 15 2 येणार 30 आणि 12 2 किती येणार? 24. डिनॉमिनेटर किती झाला? 30. आता नेक्स्ट काय फ्रॅक्शन आहे? 10/15. इथे घेऊया 10/15. इथे सुद्धा आपल्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे?
2नेच मल्टिप्लाय करावं लागणार, कारण आपल्याला डिनॉमिनेटर इक्वल हवा आहे दोन्ही फ्रॅक्शनचा. लक्षात घ्यायचं आहे, दोन्ही फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर आपल्याला इक्वल हवा या स्टेपला. सो इथे सुद्धा 2ने मल्टिप्लाय केले. सो 15 2s are 30, 10 2s are 20. आता इथे 24/30 आणि 20/30 हे दोन आपल्याला इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स मिळालेले आहेत. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्सचा म्हणजे काय, तर 12/50चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन 24/30 आणि 10/15चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन 20/30. सो आता आपल्याला ही नंबर लाईन घेता येणार आहे का, नाही, कारण इथे आपल्याला किती पार्ट्स करायचे आहेत, एका युनिटचे 30 पार्ट्स करायचे आहेत, हो की नाही. सो ही नंबर लाईन चालणार नाही. चला आपण नेक्स्ट नंबर लाईन घेऊयात. हे फ्रॅक्शन आपल्याला प्लॉट करण्यासाठी नंबर लाईनवर हे पहा. आता ही नंबर लाईन घेतली, इथे 0 आणि इथे हा 1. 30 पार्ट्स केले या नंबर लाईनचे. आता 30 पार्ट्स करायचे म्हणजे हे पेज एवढे पुरणार नाही, खूप मोठी स्लाईड लागेल, हो की नाही. सो इथे मी असे नंबर्स इथे राईट केलेले आहेत. 1/30, 2/30, 4/30, 3/30, 4/30, मग 5/30 हे मी डॉट डॉट देऊन जागा माझी सेव्ह केलेली आहे. मग 20/30, 21 अशा प्रकारे 30/30 आणि इथे 1 युनिट. आपले हे जे नंबर्स आहेत ते कुठे आहेत पहा बरं. 24/30 आणि 20/30 हे पहा. हे पहा, इथे आहे 24/30, तर इथे आहे 20/30. आणि या दोन्ही फ्रॅक्शन्सच्या मध्ये कोणते फ्रॅक्शन्स आहेत, दोन्ही रॅशनल नंबर्सच्या मध्ये कोणते 3 रॅशनल नंबर्स आपण इथे फाइंड आउट केलेले आहेत. 21/30, 22/30, 23/30. आता इथे मी ही नंबर लाईन जसं की तुम्हाला आधी सांगितलं, तुम्हाला समजावं यासाठी ड्रॉ केलेली आहे. प्रत्येक वेळी अशा प्रकारे नंबर लाईन ड्रॉ करणे पॉसिबल होत नाही, बरोबर. सो या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही पुढे अशा प्रकारे राईट करू शकता. वी नो दॅट. आता इथे आपण डिनॉमिनेटर इक्वल करून घेतलेत की नाही, 30 दोन्हीकडे. फक्त न्यूमरेटर डिफरंट आहे, इथे 24 आहे आणि इथे 20 आहे. मग आपल्याला माहीत आहे की 20 नंतर 21 येतो, मग 22, मग 23, मग 24. मग डिनॉमिनेटर आपण याच्या खाली 30 राईट करू शकतो आणि आपले आन्सर मग आपल्याला मिळणार. सो हे पहा, अशा प्रकारे येणार. 20/30 इज लेस दॅन 21/30, 21/30 इज लेस दॅन 22/30, 22/30 is less than 23/30. This number is less than 24/30. आता इथे 20/30 म्हणजे कोणता नंबर आहे, हे पहा. 20/30 म्हणजे 10/15 आणि 10/15 म्हणजे काय आहे, तर 2/3. आलं लक्षात. हा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन मधला रॅशनल नंबर आहे 2/3. सो 20/30 म्हणजे 2/3 आणि त्याच्यानंतरचे जे नंबर्स आहेत ते आहेत 21/30, त्यानंतर 22/30, त्यानंतर 23/30 आणि 24/30 म्हणजे काय आहे, 24/30 म्हणजेच 12/15 आणि 12/15 चा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे, हे पहा, 4/5. सो 24/30 म्हणजेच 4/5, दोन्ही इक्वल आहेत. सो आपले फायनल आन्सर राईट करून घेऊयात. हेन्स 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 4/5 अँड 2/3 आर 21/30, 22/30 अँड 23/30. चला नेक्स्ट पाहूयात. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या. इथे आहे -2/3 आणि नेक्स्ट नंबर दिलेला आहे 4/5. दोन्ही रॅशनल नंबर्सचे डिनॉमिनेटर्स हे डिफरंट आहेत. एकाच नंबर लाईनवर आपण हे दोन्ही नंबर्स शो करू शकत नाही. -2/3 हे शो करण्यासाठी आपल्याला वेगळी नंबर लाईन लागेल, तर 4/5 शो करण्यासाठी आपल्याला वेगळी नंबर लाईन लागेल. एकाच नंबर लाईनवर हे दोन्हीही नंबर्स शो करण्यासाठी डिनॉमिनेटर सेम असावे लागतात. चला तर मग आपण यांचे डिनॉमिनेटर सेम करून घेऊयात. 15 हा 3चा मल्टिपल आहे, त्याचप्रमाणे 5चाही मल्टिपल आहे. मग आपण या दोन्हीही रॅशनल नंबर्सचे डिनॉमिनेटर्स 15 करून घेऊया. सो फर्स्ट आहे नंबर -2/3. इथे डिनॉमिनेटर 15 करण्यासाठी 3ला 5ने मल्टिप्लाय करावे लागणार. इथे 5ने मल्टिप्लाय केले म्हटल्यावर न्यूमरेटरला सुद्धा 5ने मल्टिप्लाय करावे लागणार. 3 5s are 15 आणि 2 5s are 10 आणि इथे आहे मायनसचे साईन, इथे आहे प्लसचे साईन. मायनस प्लस मायनस होते, सो -10 येणार इथे आन्सर, -10/15. नेक्स्ट नंबर आहे 4/5. आता इथे आपल्याला डिनॉमिनेटर 5च्या ऐवजी 15 करायचं. सो 5ला 3ने मल्टिप्लाय करावे लागणार आणि 5ला 3ने मल्टिप्लाय केल्यावर 4ला सुद्धा 3ने मल्टिप्लाय करावे लागणार. 5 3s are 15 आणि 4 3s are 12.
आता झाले दोघांचेही डिनॉमिनेटर्स सेम 15-15, हो की नाही. सो एकाच नंबर लाईनवर आता आपण हे दोन्हीही नंबर्स शो करू शकतो. चला तर मग हे पहा, अशा प्रकारे ही नंबर लाईन येणार. इथे 0च्या राईट हँड साईडला पॉझिटिव्ह नंबर्स, 0च्या लेफ्ट हँड साईडला नेगेटिव्ह नंबर्स. इथे पाहताय फर्स्ट जो आपल्याला नंबर दिलेला आहे तो नेगेटिव्ह आहे आणि सेकंड नंबर दिलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे. सो -2/3 म्हणजेच -10/15 आणि 4/5 म्हणजेच आपण काय इथे फाइंड आउट केलेलं आहे 12/15. कुठे आहे पहा बरं, हे पहा इथे आहे -10/15 आणि 12/15 आहे इथे 12/15. पाहताय या दोन्ही रॅशनल नंबर्सच्या मध्ये किती सारे नंबर्स आहेत, हो की नाही. आता हे झाले तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी ही नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. तुम्हाला आन्सर राईट करते वेळी तुम्ही कशा प्रकारे राईट कराल. आता इथे डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम आहे की नाही 15-15. न्यूमरेटर इथे -10 आहे, इथे 12 आहे. -10 पासून 12 पर्यंत किती सारे नंबर्स आहेत, हो की नाही. हे पहा दोघांच्या मध्ये बरेच सारे नंबर्स आहेत. सो वी नो दॅट 1 नंतर येतो 2, मग 2 पेक्षा मोठा नंबर 3 पेक्षा मोठा नंबर 4. हे झाले 0च्या राईट हँड साईडचे पॉझिटिव्ह नंबर्स. 0च्या लेफ्ट हँड साईडला हे सगळे नेगेटिव्ह नंबर्स येतात, बरोबर. आता आपला डिनॉमिनेटर 15 आहे, हो की नाही, दोन्हीकडे 15 आहे. सो आपण अशा प्रकारे सुद्धा तर यांना राईट करू शकतो, हो की नाही, कारण डिनॉमिनेटर तर सेमच आहे दोघांचा. हे पहा नंबर लाईनवर आपण शो केलेला आहे. सो चला आपण आपले आन्सर राईट करूयात. हेन्स 3 रॅशनल नंबर्स बिटवीन -2/3 अँड 4/5 आर. आता इथे -2/3 म्हणजेच -10/15 आहे आणि 4/5 म्हणजेच 12/15 आहे. -9/15, -8/15 अँड 3/15. नेक्स्ट 4 नंबरला दिलेले आहे. हे खूप इझी आहे कारण डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम आहे, फक्त हा पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा नेगेटिव्ह नंबर आहे. सो 9 डिनॉमिनेटर आहे. सो हे पहा इथे अशा प्रकारे नंबर लाईनवर आपल्याला शो करता येणार आहे. सो इथे 0 आहे, इथे 1 आहे. 0 to 1 हा 1 युनिट आहे, ओके, 1 युनिट आहे आणि यामध्ये 9 इक्वल पार्ट्स आहेत. इथे सुद्धा 0 to -1 हा 1 युनिट आहे आणि यातले सगळे हे 9 इक्वल पार्ट्स. सो 7/9 कुठे आहे हे पहा, इथे आहे 7/9 आणि -5/9 कुठे आहे, इथे -5/9. या दोघांच्या मध्ये किती सारे नंबर्स आहेत, हो की नाही. चला तर मग आपण आपले आन्सर राईट करूयात. और तुम्ही अशा प्रकारे ही राईट करू शकता की 7 to -5 यांच्यामध्ये किती सारे नंबर्स आहेत ते तुम्ही राईट करून तुमचे आन्सर राईट करू शकता, जसे आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये केले होते. सो हे पहा हे 2 नंबर्स आणि त्यांच्यामधले हे सगळे रॅशनल नंबर्स. हेन्स 3 रॅशनल नंबर्स बिटवीन -5/9 अँड 7/9 आर -1/9, 0, 1/9. यामधले तुम्ही कोणतेही रॅशनल नंबर्स राईट करू शकता. नेक्स्ट पाहूयात. आता 5 नंबरला सुद्धा इझी आहे क्वेश्चन. डिनॉमिनेटर सेम आहे, सो एकाच नंबर लाईनवर आपण ते प्लॉट करू शकतो. आणि -3 to 5 यामध्ये किती नंबर्स येतात. वी नो दॅट 0 पेक्षा छोटे इकडे लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स येतात, बरोबर. -1, -2, -3. आता इथे 0च्या राईट हँड साईडला 1, 2, 3, 4 अँड 5, ओके नाही. आणि इथे काय आहे -3, 5, -3, 5. या दोघांच्या मध्ये किती सारे नंबर्स आहेत, हो की नाही. आता डिनॉमिनेटर सेमच असल्यामुळे आपण अशा प्रकारे सुद्धा तर राईट करू शकतो. सो आपले आन्सर येणार. हेन्स 3 रॅशनल नंबर्स बिटवीन -3/4 अँड 5/4 आर -1/4, 0, 2/4. आता हेच नंबर लाईनवर आपण कशा प्रकारे प्लॉट करू शकतो हे पहा. अशा प्रकारे इथे हा 0, त्यानंतर 1/4, 2/4, 3/4, 4/4, 5/4, -1/4, -2/4, -3/4, -4/4. सो इथे 5/4
4 आणि इथे आहे -3/4 या दोघांच्या मधले हे सगळे रॅशनल नंबर्स. चला नेक्स्ट पाहूयात. आता 6 नंबरला दिलेले आहे 7/8 आणि -5/3. आता हे सगळे तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करता येण्यासारखं आहे, कारण तुम्हाला ही कन्सेप्ट कळालेली आहे, हो की नाही. आता इथे डिनॉमिनेटर डिफरंट आहेत, सो सेम डिनॉमिनेटर आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्यासाठी 8ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करणार, तर 3ने, कारण 8 3s are 24 आणि 3चा सुद्धा 24 मल्टिपल आहे, हो की नाही. सो हे पहा 8 3s are 24, 7 3s are 21. -5/3 हे नेक्स्ट रॅशनल नंबर आहे. इथे सुद्धा आपल्याला डिनॉमिनेटर 24 करायचं आहे, सो 3ला आपण 8ने मल्टिप्लाय करणार, न्यूमरेटरला सुद्धा 8ने मल्टिप्लाय करावं लागणार. 3 8s are 24, इथे -5 आहे, इथे 8 आहे, 5 8s are 40 आणि हे मायनस साईन, सो -40. पाहताय आता दोन्हीकडे डिनॉमिनेटर 24 झालेला आहे, सो एकाच नंबर लाईनवर आपण हे शो करू शकतो. हे पहा अशा प्रकारे नंबर लाईनवर आपण हे दोन्ही नंबर्स शो करू शकतो. सो इथे हा 0 आहे, 0च्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स. 21/24 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, सो तो राईट हँड साईडला येणार. हे पहा 21/24, 1/24, 2/24 असे करत करत आपण 21/24 पर्यंत पोहोचतो. इथे मी डॉट डॉट अशासाठी दिलेले आहे कारण जागा कमी आहे त्यासाठी. आता इथे 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स, आपल्याला कोणता नंबर शोधायचा आहे तर -40/24. सो हे पहा इथे -40/24 या दोन्ही रॅशनल नंबर्सच्या मध्ये बरेच सारे रॅशनल नंबर्स आहेत. आता हे झाले नंबर लाईनचे. तुम्हाला नंबर लाईन कळाली, कशा प्रकारे आपण नंबर लाईनवर हे दोन्ही नंबर्स रॅशनल नंबर्स प्लॉट केलेले आहेत आणि फाइंड आउट केलेले आहे की दोन्हींच्या मध्ये किती सारे नंबर्स आहेत. आता आन्सर आपण कसे राईट करू शकतो, दोन्हींचे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत 24 राईट. आता न्यूमरेटर पहा, इथे 21 आहे, इथे -40 आहे. तुम्हाला माहित आहे 21 पासून -40 पर्यंत किती सारे नंबर्स आहेत, हो की नाही. सो आपण इथे राईट करू शकतो, वी नो दॅट इथे हा 0च्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हो की नाही, असं 21 पर्यंत. 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स -1 -2 -3 असे करत करत आपण -40 पर्यंत पोहोचतो. सो या सगळ्यांचे डिनॉमिनेटर्स आपल्याला 24 राईट करता येतात, हो की नाही, कारण की सगळ्यांचं सेम डिनॉमिनेटर आहे. तर यामधले आपण कोणतेही 3 रॅशनल नंबर्स राईट करायचे आहेत. चला रॅशनल नंबर्स राईट करूयात या दोघांमधले. हॅन्स 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 7/8 अँड -5/3 आर. आता इथे 7/8 म्हणजेच 21/24 आहे आणि -5/3 म्हणजेच -40/24 आहे, हे तुम्हाला माहीत आहे, हो की नाही. सो रॅशनल नंबर्स राईट करूयात दोघांमधले. -1/24, -35/24, एक पॉझिटिव्ह नंबर राईट करूयात 15/24. चला नेक्स्ट पाहूयात 5/7 आणि 11/7. सो सिम्पल, हो की नाही, डिनॉमिनेटर इक्वल आहे आणि इथे आपल्याला माहीत आहे 5 नंतर येतो 6, 6 नंतर 7, मग 8, मग 9, मग 10 आणि मग 11, हो की नाही. सो अशा प्रकारचे क्वेश्चन्स खूपच इझी असतात. वी नो दॅट 5 नंतर 6, 6 इज ग्रेटर दॅन 5, 7 इज ग्रेटर दॅन 6, 8 इज ग्रेटर दॅन 7, 9 इज ग्रेटर दॅन 8, 10 इज ग्रेटर दॅन 9, 11 इज ग्रेटर दॅन 10, हो की नाही. आणि या दोघांचेही डिनॉमिनेटर इक्वल आहेत म्हटल्यावर, सेम आहेत म्हटल्यावर हे एकाच नंबर लाईनवर प्लॉट होणार. म्हटल्यावर या सगळ्यांचा डिनॉमिनेटर जर आपण 7 राईट केला तर आपले आन्सर बरोबरच येणार आहे, हो की नाही. सो इथे आन्सर राईट करून घेऊयात. हेन्स 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 5/7 अँड 11/7 आर 6/7, 9/7 अँड 10/7. चला आता लास्ट वन आहे 0 -3/4. 0 आणि -3/4 या दोन रॅशनल नंबर्सच्या मधील रॅशनल नंबर्स आपल्याला सांगायचे आहेत. आता इथे तुम्ही म्हणाल 0ला कोणताच डिनॉमिनेटर नाही आहे. जरी त्यांनी 0साठी कोणता डिनॉमिनेटर दिला असता
तरी सुद्धा झिरोची व्हॅल्यू ही झिरोच राहिली असती. जर झिरोचा डिनॉमिनेटर 4 असता तरी सुद्धा झिरोची व्हॅल्यू ही झिरोच राहणार. जरी 8 असला, 100 असला तरी झिरोची व्हॅल्यू ही कायम झिरोच असते. सो या दोन रॅशनल नंबर्सच्या मधील आपल्याला नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. नंबर लाईनवर हे नंबर्स कशा प्रकारे आपल्याला प्लॉट करता येतील हे पहा. हा झिरोच्या राईट हँड साईडला सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स. इथे हा जो सेकंड नंबर आपल्याला दिलेला आहे तो कसा आहे, नेगेटिव्ह नंबर आहे की नाही. मग लेफ्ट हँड साईडला आपल्याला पाहायचे. सो 0, त्यानंतर -1/4, -2/4 आणि -3/4. हे पहा, इथे 0 आणि इथे -3/4. आपल्याला या दोन रॅशनल नंबर्समधील 3 रॅशनल नंबर्स सांगायचे आहेत. पण इथे तर फक्त 2च रॅशनल नंबर्स आपल्याला मिळालेले आहेत. मग 3 रॅशनल नंबर, थर्ड रॅशनल नंबर आणायचा कुठून, हो की नाही. सो कसं करणार आपण, जर आपण इथे डिनॉमिनेटर 4 आहे, 4च्या ऐवजी आणखी दुसरा मोठा डिनॉमिनेटर घेतला तर आपल्याला आणखी नंबर्स मिळतील की नाही. आता 0ला जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, 0चा कोणताही तुम्ही डिनॉमिनेटर घेतला तरी सुद्धा 0ची व्हॅल्यू ही कायम 0च राहणार आहे. सो इथे आपण 4 डिनॉमिनेटर आहे की नाही, इथे आपण 8 डिनॉमिनेटर करूयात. सो -3/4, 8 कसा होणार, 4ला 2ने मल्टिप्लाय केल्यावर, हो की नाही. सो न्यूमरेटरला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करूयात. 4 2s are 8 आणि 3 2s are 6 आणि हे मायनसचे साईन. इथे 2ला प्लसचे साईन आहे आणि 3चे साईन आहे मायनस. मायनस प्लस मायनस होते, सो -6. -6/8. आता आपली नंबर लाईन बदलणार की नाही. आता इथे आपली नंबर लाईन जरी वेगळी येणार असली तरी सुद्धा -3/4 आणि -6/8 या दोन्ही फ्रॅक्शन्सची जी व्हॅल्यू आहे ती सेमच असणार आहे, हो की नाही. चला आता आपण नवीन नंबर लाईन इथे ड्रॉ करूयात. हे पहा, आपल्याला आता 0 पासून -6/8 पर्यंत पाहायचे आहेत नंबर्स. सो हा आहे 0 आणि 0च्या लेफ्ट हँड साईडला सगळे नेगेटिव्ह नंबर्स. इथे आपल्याला नेगेटिव्ह नंबर आहे की नाही इथपर्यंत पाहायचे आहे. सो 0, -1/8, -2/8 असे करत करत आपण इथे पोहोचतो -6/8 पर्यंत. हे पहा, हे दोन नंबर्स, या दोन्ही नंबर्सच्या मधले 3 रॅशनल नंबर्स आपल्याला राईट करायचे आहेत. सो या रॅशनल नंबर्सपैकी कोणतेही 3 नंबर्स आपण राईट केले तरीही चालणारच आहे, हो की नाही. आता आन्सर राईट करते वेळी प्रत्येक वेळी आपल्याला नंबर लाईन ड्रॉ करून करणे पॉसिबल होतेच असे नाही. मग आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो. आता इथे 0ची व्हॅल्यू ही 0च आहे हे आपल्याला माहीत आहे. 0 पासून आपल्याला -6 पर्यंतचे नंबर्स पाहायचे. आता डिनॉमिनेटरचा इथे प्रश्नच नाही, हो की नाही. सो आपण पाहूयात इथे, वी नो दॅट 0 पासून -6 पर्यंत किती नंबर्स आहेत, -1, -2, -3, -4, -5. यांनाच आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो, हो की नाही. कारण डिनॉमिनेटर हा 8 आहे. आपण नंबर लाईनवर इथे पाहिलेला आहे, सगळीकडे 8 सेम डिनॉमिनेटर आहे. मग या नंबर्सला आपण अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकतो. मग यातलेच 3 नंबर्स जे तुम्हाला आवडतील ते राईट करायचे आहेत. 0 आणि -6/8 या दोन नंबर्सच्या मधील कोणतेही 3 नंबर्स. सो लेट्स राईट आवर फायनल आन्सर. 3 रॅशनल नंबर्स बिटवीन 0 अँड -3/4 आर. आता इथे -3/4 का घेतलेले आहे, कारण -3/4 आणि -6/8 या दोघांची व्हॅल्यू सेमच आहे आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला -3/4 असे दिले आहे की नाही, म्हणून इथे आपण -3/4 घेतलेले आहे. सो यांच्यामधील नंबर्स कोणकोणते आहेत, -1/8, -3/8 अँड -5/8. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 23 कंप्लीट झालेला आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.